मी हाफ फेसवरती तुम्हाला लावून दाखवत आहे की आपल्याला ही कशी कव्हरेज देते. कन्सिलर कसे लावतात, बट मला नाही ते आवडत. मला असं वाटतं की तुम्हाला जे पिगमेंटेशन आहे किंवा अनइव्हन स्किन आहे ती तुम्हाला हाईड करावीच लागते. हाय एव्हरीवन, तुम्ही पाहता माझं चॅनल मेकओव्हर बाय सुप्रिया. तुमच्यासाठी मेकअप ट्युटोरियल्स, मेकअप व्हिडिओज आणि भरपूर असे मेकअप स्किन केअरचे प्रोडक्टची माहिती देत असते माझ्या व्हिडिओजमध्ये. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे ऑफिस मेकअप लुक. माझ्या फॉलोअर्सची एका डिमांड होते की त्यांना ऑफिससाठी एक ट्युटोरियल हवा आहे, मिनिमल बेस असावी, मिनिमल मेकअप असावी, ज्यांना आपण म्हणतो की नो मेकअप मेकअप लुक. तर तो मेकअप आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे. जर तुम्ही पण 9 to 5 ऑफिस जात असाल आणि तुमच्याकडे बिलकुलही वेळ नाहीये, बिलकुल वेळ नाहीये तुम्हाला आवरायसाठी की तुम्ही फाउंडेशनची लेअर लावा, कन्सिलर यूज करा, करेक्टर यूज करा, ब्लश ये वो, तर ऑफिस मेकअप लुक कमी ते कमी वेळात तयार होणार आहे. तर जे मी तुम्हाला आज सगळे प्रोडक्ट दाखवणार आहे ते खूप मिनिमल बेस आणि मिनिमल प्रोडक्टनी तुम्ही हा मेकअप करू शकता ऑफिस जाताना. तुमच्याकडे वेळ नसतो की अर्धा तास 1 तास तुम्ही पूर्ण कंप्लीट एक मेकअप स्किन केअर रुटीन करावी, मेकअप करावी. तर ते खूप मिनिमल प्रोडक्टनी खूप कमी वेळ घेईल असा मेकअप तुम्हाला मी दाखवणार आहे ऑफिससाठी, जे लॉंग लास्टिंग पण असावी, दिवसभर पण टिकावी आणि तुम्ही प्रेझेंटेबल पण दिसावी आपल्या ऑफिसमध्ये. आणि कसं आहे, मेकअप सगळ्यांनाच आवडतो, असं नाही की मेकअप कुणाला आवडत नाही. मेकअप सगळ्यांना आवडतो, पण आपली आपली चॉईस असते की कुणाला हॅवी बेस आवडतो, कुणाला लाईट मेकअप आवडतो. आणि काय काय असतं जे फुल फेस ग्लॅम मेकअप करून जातात आणि कोणाला हवं असतं की मेकअप तर करायचा आहे, फक्त आपला नॅचरल सटल असा दिसला पाहिजे, खूप जास्त ओव्हर नाही दिसला पाहिजे. तर त्यांच्यासाठी हा ट्युटोरियल आहे. खूप कमी वेळात कमी प्रोडक्टनी कसा ऑफिस मेकअप लुक केला जात आहे ते आज मी सगळं तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार आहे. प्रोडक्ट पण तुम्हाला दाखवणार आहे की तुम्ही कसे कसे प्रोडक्ट यूज करू शकता, कमी ते कमी वेळात तुम्ही कसे प्रोडक्ट यूज करू शकता, सगळं तुम्हाला दाखवणार. तर व्हिडिओ नक्की पहा शेवटपर्यंत, तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्की इम्पॉर्टंट ठरणार आहे. लेट्स गेट रेडी विथ मी. सिंपल मेकअप केला, मिनिमल प्रोडक्ट लावले, तर जे स्टेप तुम्हाला करायचे ते तुम्हाला करावंच लागतात. बेस मेकअप नंतर जे बेस मेकअप मध्ये असतात ते थोडेफार तुम्ही स्टेप मिस करू शकता, जसं कॉन्टरिंग, हॅवी ब्लश, हॅवी आय शॅडो, हे तुम्ही सगळं स्किप करू शकता. बट जे स्किन केअरचे स्किन प्रॅक्टिस स्टेप असतात ते तुम्हाला नक्की करायचे आहेत. जसं की मॉइश्चरायझर, आणि तुम्ही टोनर स्किप करू शकता. तुम्ही एक छान असा एक मॉइश्चरायझर यूज करू शकता आपल्या स्किनवरती. आणि सगळ्यात, कारण जेव्हा तुम्ही स्किन तुमची मॉइश्चराइज असते आणि तुमची स्किन हायड्रेट असते तेव्हा तुमचा अजून मेकअप ग्लो करतो. तुम्ही कोणताही फाउंडेशन वापरा किंवा कन्सिलर वापरा, खूप सुंदर असा ब्लँड होतो आणि टिकतोही दिवसभर तुमच्या चेहऱ्यावरती. जर तुम्ही मॉइश्चरायझर नाही लावत आणि मिनिमल प्रोडक्ट म्हणताय आणि फक्त फाउंडेशन आणि कन्सिलर लावून जावावी असं म्हणताय, तर असं होऊ शकत नाही. तुम्हाला स्किन प्रॅप नक्की करायचं आहे. तर सर्वात पहिला लावायचं आहे मॉइश्चरायझर. सगळ्यात पहिलं करायचं आहे स्किन प्रॅप. स्किन प्रॅप जेव्हा तुम्ही करता, तुम्ही हेवी मेकअप करा किंवा लाईट करा, तुमचा मेकअप हा दिवसभर टिकतो. तर सगळ्यात पहिलं लावायचं आहे मॉइश्चरायझर. खूप छान स्किनला हायड्रेट करतं. खूप छान असं स्किनला मसाज करून घ्यायचा आहे, जेणे की आपली स्किन अशी स्मूथ आणि हायड्रेट झाली पाहिजे. मग तुम्ही लाईट बेस करा किंवा हेवी बेस करा, मेकअप तुमचा दिवसभर टिकतो. द्यायचा आहे आणि स्किन मध्ये मॉइश्चरायझरला ऍब्झॉर्ब होऊन द्यायचं आहे. एक मीन्स तुम्हाला सनलाईट पासून प्रोटेक्ट व्हायचं आहे, हेवी रेज पासून प्रोटेक्ट व्हायचं आहे, तर तुम्हाला लावायचं आहे सनस्क्रीन. नक्की 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 लावायचं आहे सनस्क्रीन. विदाउट सनस्क्रीन तुम्ही घराच्या बाहेर पडायचंच नाहीये. तुम्ही ऑफिस लुक करा किंवा कसं, जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडता तर तुम्हाला सनस्क्रीन नक्की लावायचे, कारण जी सन टॅन होतो त्यांना सनस्क्रीन लावल्यानंतर एक खूप छान अशा लेअर प्रोव्हाइड करतो आपल्या स्किनवरती, ज्याने की आपल्याला स्किन टॅन होत नाही किंवा आपली स्किन बर्न होत नाही. तर तुम्हाला मॉइश्चरायझर नंतर लावायचं आहे सनस्क्रीन. डेफिनेटली सनस्क्रीन यूज करायची आहे. आम्ही जेव्हा कॉलेजला स्कूलला जात होतो, आम्हाला कोणी सांगत नव्हतं की सनस्क्रीन इतकी इतकी गरजेची असते, इतकी आपल्या स्किनला खूप छान अशी प्रोटेक्ट करते. बट मी तुम्हाला हमेशा सांगते की तुम्ही सनस्क्रीन नक्की यूज करायचं आहे. विदाउट सनस्क्रीन तुम्ही कधीही बाहेर पडायचं नाही. तुम्ही ऑफिसला जाताय, ऑब्व्हियसली तुम्ही एसी मध्ये बसताय, इथून पण तुम्ही गाडीमधून जाताय, गाडीमधून जाताय, एसी मध्ये बसताय, तरीही तुम्ही जेव्हा आउटडोर घराच्या बाहेर पडतं तर सनस्क्रीन तुम्हाला पाहिजे. असं नाहीये की तुम्ही सनलाईट पासूनच प्रोटेक्ट व्हायसाठी सनस्क्रीन लावायचे. तुम्ही जर घरीही असला आणि दिवसभर डे मध्ये तुम्हाला सनस्क्रीन नक्की यूज करायची आहे. कोणतीही सनस्क्रीन जी तुमच्या स्किनला
जे जे स्किनला तुमचे सूट होत असेल तुम्ही सनस्क्रीन यूज करू शकता. मी यूज करत आहे डिकन्स्ट्रक्टची सनस्क्रीन. स्किनसाठी खूप सुटेबल आहे, एकदम व्हाईट कास्ट नाही सोडत किंवा अशी ग्रीसीनेस देत नाहीये, खूप स्मूथली असे आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होते. आउटडोर जाता सनस्क्रीन तुम्हाला UV रेज पासून प्रोटेक्ट करतं आणि स्किन बर्न पासून पण तुम्हाला प्रोटेक्ट करतं. छान पूर्ण स्किन वरती लावायचंय. तुमचे इयर्स आणि नेकला पण कव्हर करू शकता. इथे पण आपल्याला स्किन बर्न होऊ शकतो कारण इतकी सनलाईट असते आपण जेव्हा बाहेर जातो. सनस्क्रीन फक्त आपल्याला UV रेज पासून प्रोटेक्ट करत नाहीये, जे आपण जेव्हा ट्रॅफिकमध्ये किंवा पोल्युशनमध्ये असतो, धूळ वगैरे खूप आपल्या चेहऱ्यावरती येते, त्याच्यापासून पण प्रोटेक्ट करतं. पिंपल्स किंवा स्किन बर्न होऊन देत नाही. तुम्ही पाहू शकता की मी स्किन प्रॅपमध्ये फक्त 2 प्रोडक्ट यूज केले आहेत, सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर पण तेवढंच गरजेचं आहे जेवढी आपल्या स्किनसाठी सनस्क्रीन आहे, कारण मॉइश्चरायझर आपल्या स्किनला हायड्रेट करतं आणि सनस्क्रीन आपल्या स्किनला पोल्युशनपासून, डर्टपासून किंवा सनलाईटपासून प्रोटेक्ट करतं. तर त्याच्यानंतर लावणार आहे मी कन्सिलर. आय डोंट नो की लोक डायरेक्ट कुठलाही फाउंडेशन लाईट बेस, हेवी बेस असो विदाऊट कन्सिलर कसे लावतात, बट मला नाही ते आवडत. मला असं वाटतं की तुम्हाला जे पिगमेंटेशन आहे किंवा अनइव्हन स्किन आहे ती तुम्हाला हाईड करावीच लागते. जेव्हा आता तुम्ही पाहू शकता जसं की म्हणजे हा स्किन आणि ह्या स्किन मध्ये तुम्ही आपलं स्वतःलाही तुम्ही पाहू शकता की थोडं का ना असो अंडर आईज एरियावरती थोडं डार्क सर्कल असतात. मिनिमल ब्राऊन मध्ये असू शकतात किंवा खूप डार्कही असू शकतात, खूप डीप असू शकतात, बट एक थोडासा तर डिफरन्स असतो आपल्या स्किनमध्ये. तर तुम्हाला त्याला नक्की हाईड करायचं आहे, इव्हन स्किनला करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही लाईट बेस वापरा, हेवी बेस वापरा, फाउंडेशन हेवी फाउंडेशन वापरा किंवा मिनिमल अशी क्रीम. सी इथे आणि इथे खूप डिफरन्स आहे. थोडं का ना असो आपली स्किनमध्ये डिफरन्स असतो अंडर आय एरियामध्ये किंवा स्किनमध्ये अदर साईड पण तुम्ही पाहू शकता. जिथे मला इथे पिंपल आहे, पिंपलचा डाग आहे, तर त्याला पण आपल्याला हाईड करायचं, लावायचे कन्सिलर अंडर आय एरियामध्ये, नियर नोज एरिया, इथे अपर लिप्स किंवा आपल्याला जिथे पिंपल्स असेल, पिंपलचा डाग असेल तिथेही यूज करायचा आहे. इथे पाहू शकता की मला अनइव्हन स्किन आहे, थोडा डार्क एक स्पॉट आहे, त्याला मी हाईड करत आहे कन्सिलरनी. किंवा अशा स्किनवरती जेव्हा तुम्ही डायरेक्ट फाउंडेशन किंवा कोणताही बेस तुम्ही लावता तर ते डेफिनेटली त्याच्यानंतर तो ग्रे दिसतो. ब्लेंडेड विथ ब्युटी ब्लेंडर, अदरवाईज तुम्ही फिंगरही यूज करू शकता. जर तुम्हाला खूप घाई आहे ऑफिससाठी तर तुम्ही जस्ट हेवी प्रेशर दे आहे. यू कॅन सी द डिफरन्स आफ्टर कन्सिलर, एकदम इव्हन स्किन वाटत आहे. लाईट बेस करायचा आहे, सो नो फाउंडेशन, मी फाउंडेशन यूज करणार नाही. मी यूज करत आहे पॉन्ड्सची BB प्लस क्रीम. लाईट वेट बेस हवा आहे, सो मी यूज करत आहे पॉन्ड्सची हाय कव्हरेज क्रीम. इन्स्टंट स्पॉट कव्हरेज आहे, विटामिन C आहे याच्यामध्ये आणि लाईट वेट फाउंडेशनच काम करतं ही. सो आय एम युझिंग पॉन्ड्स BB प्लस क्रीम. हँडवरती घ्यायचं आहे. इट्स इनफ फॉर युअर स्किन, होल स्किन. डॉट डॉट करून लावायचं आहे. मी हाफ फेसवरती तुम्हाला लावून दाखवत आहे की आपल्याला ही कशी कव्हरेज देते. ब्युटी ब्लेंडर यूज नाही केला तर चालेल, आपल्या फिंगर्सनी ब्लेंड करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला हाफ फेसवरतीच लावून दाखवत आहे. यू कॅन सी ऑन माय हाफ फेस. तुम्ही हाफ फेसवरती पाहू शकता मी इकडे BB प्लस क्रीम लावलेली आहे आणि इकडे नाही. तुम्ही डिफरन्स पाहू शकता की ओव्हर नाही वाटत, खूप लाईट वेट आहे, बट आपल्या फुल फेसला खूप छान अशी कव्हरेज देते BB प्लस क्रीम. जर तुम्हाला लाईट बेस हवा आहे आणि फुल कव्हरेज हवी आहे तर तुम्ही BB प्लस क्रीम यूज करू शकता. फुल फेसवर मी BB प्लस क्रीम यूज केलेली आहे. नो फाउंडेशन, नो हेवी बेस. ऑफिस लुकसाठी BB प्लस क्रीम, जस्ट गो फॉर इट. आफ्टर बेस मेकअप लॉक करण्यासाठी यूज करत आहे कॉम्पॅक्ट पावडर. कॉम्पॅक्ट पावडर पण तुम्हाला खूप छान अशी कव्हरेज देतं. सो आपला बेस मेकअप झालेला आहे. तुम्ही फुल फेस मेकअप पाहू शकता की BB प्लसची क्रीम यूज केली आहे, त्याच्यानंतर कॉम्पॅक्ट लावला आहे, तर खूप लाईट मिनिमल बेस आहे,
बट आपल्या फुल फेसला कव्हर केलेला आहे मिनिमल प्रोडक्टनी. तुम्ही मिनिमल मेकअप हवा असतो तर तुम्ही BB प्लस क्रीम यूज करू शकता आणि त्याच्यानंतर यूज करू शकता कॉम्पॅक्ट पावडर. मेकअपमध्ये खूप 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 जास्त स्टेप्स असतात. आय नो की अजूनही बरेच लेडीज अशा आहेत की ज्यांना खूप जास्त स्टेप्स आवडत नाहीत मेकअपमध्ये. बट कसं असतं की जेव्हा तुम्ही डायरेक्ट फाउंडेशन यूज करता किंवा तुम्हाला वाटतं की थोडासा मेकअप ही तेच मेकअप थोड्या वेळानंतर ग्रे पडतो. कोणतीही गोष्ट तुम्ही थोडी किंवा जास्त यूज करू शकता बट कोणती गोष्ट स्किप नाही करू शकत. त्यातूनही मी तुम्हाला हा जे मेकअप लुक दाखवत आहे ऑफिस मेकअपसाठी, कारण की तुम्हाला हॅवी नको वाटायला किंवा जास्त वेळ नसतो म्हणून हा असा मेकअप असतो. बट असं नाहीये की तुम्ही 1-2 प्रोडक्ट लावला आणि तुम्ही बाहेर पडला, तर असं नाही होऊ शकत. तुम्हाला प्रोडक्ट यूज करायचे आहेत आपल्या फेसवरती. आपले स्किन केअर पण करायचं आहे, स्किन प्रेप पण करायचे आहे. त्याच्यानंतर बेसमध्ये तुम्ही थोडं कमी बेसमध्ये तुम्हाला जर हेवी कव्हरेज हवे असेल तर तुम्ही फाउंडेशन यूज करू शकता. कमी कव्हरेज हवी असेल तर BB प्लस क्रीम यूज करू शकता. बट तुम्हाला स्टेप सगळे नक्की करायचे आहेत. वेळ नसला तरी वेळ काढायचा आहे. जर तुम्हाला प्रेझेंटेबल दिसायचं आहे, तुम्हाला जर मेकअप आवडत असेल तर एक 5-10 मिनिटं स्वतःसाठी पण काढा आणि स्वतःला वेळ द्या आणि मेकअप करून जावा. मेकअप म्हणजे हेच नसतो की तुम्ही ब्रायडल सारखंच दिसलं पाहिजे किंवा असं पार्टी लुकच असला पाहिजे. मेकअपमध्ये पण खूप टाइप्स असतात की नो मेकअप लुक, थोडा हॅवी, थोडा पार्टी लुक, थोडा कसं असतं तुम्ही आय मेकअप कधी हॅवी करता, कधी हॅवी ब्लश लावता, कधी लिपस्टिक बोल्ड लावतात. मेकअपमध्ये पण खूप असे वेगवेगळे टाइप्स असतात. बट तुम्हाला जर एकदम सिम्पल मेकअप हवा असलं, नो मेकअप लुक हवा असेल तर हा जो मी आज तुम्हाला मेकअप दाखवत आहे हा मेकअप तुम्ही करू शकता. खूप मिनिमल आहे, रोजच्या एव्हरीडेसाठी पण करू शकता. कॉलेज गोईंग गर्ल्स पण करू शकते, ऑफिस गोईंग पण, किंवा तुम्ही असं थोड्यासाठीही बाहेर चालल्या आणि तुम्हाला प्रेझेंटेबल दिसायचं आहे 1-2 तासासाठी किंवा असं, तर तुम्ही हा मेकअप तुम्ही करू शकता. यूज करायचा आहे पावडर ब्लश. तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त लावू शकता, अदरवाइज मिनिमलही ठेवू शकता. आय मेकअपसाठी मी ब्लश पॅलेटच यूज करत आहे, पावडर ब्लश, जे आपल्याला एक न्यूड असा सुंदर कलर प्रोव्हाइड करतो. ब्रश यूज नाही केला तरी चालेल, तुम्ही फिंगर्सनेही आय शॅडो ब्लेंड करू शकता. नाव मस्कारा. आय लॅशेस व्हाईट आणि लेंथी दाखवण्यासाठी. इफ यू डोंट लाईक यू कॅन स्किप द मस्कारा. बट तुम्ही पाहू शकता मस्कारा लावल्यानंतर आपल्या आईजचे जो आयलॅशेस आहेत खूप वाईड आणि लेंथी आणि खूप व्हॉल्यूम असा मस्कारा प्रोव्हाइड करतो आपल्या आईजसाठी आणि आईज पण खूप अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसते. तुम्ही हेवी आय मेकअप नका करा, बट जर तुम्ही मस्कारा ऍड करता ना तर मस्कारा तुमच्या आईजना खूप वेगळी अशी लुक देतो. नाव लास्ट पार्ट, लिपस्टिक. लिपस्टिकमध्ये चॉईस इज युअर. न्यूड लिपस्टिक, ब्राईट लिपस्टिक, एनी लिपस्टिक यू कॅन यूज. लिपस्टिक तुम्ही तुमच्या चॉईसची यूज करू शकता. जर तुम्हाला मूज लिपस्टिक आवडते तर तुम्ही मूज लिपस्टिक लावू शकता, क्रीमी लिपस्टिक लावू शकता, किंवा जसं मी आता ग्लॉसी लिप्स केले तसे ग्लॉस लावून तुम्ही एखादा टिंटेड ग्लॉस लावून पण ऑफिसला जाऊ शकता. डिपेंड ऑन यू, जे तुम्हाला आवडत असेल, न्यूड, ब्राईट कलर, कोणतेही कलर तुम्ही यूज करू शकता जे तुम्हाला आवडत असेल ते. आय प्रेफर की न्यूड कलर्स खूप सुंदर दिसतात जेव्हा आपण मिनिमल मेकअप करतो आणि लिपस्टिक ही आपण न्यूड ठेवतो तर ती खूप छान अशा आपल्या मेकअपला कॉम्प्लिमेंट करते. तर हा होता फुल फेस मेकअप आपल्या ऑफिस मेकअप लुकसाठी. तर जस्ट आय डू माय हेअर्स अँड भेटूया विदिन 2 मिनिट्स. तुम्ही पाहू शकता की किती सुंदर दिसत आहे हा मेकअप आणि खूप कमी प्रोडक्टमध्ये आपण हा मेकअप केलेला आहे ऑफिससाठी. तुम्ही वेळही खूप वाचतो. तुम्ही कमी वेळात कमी प्रोडक्ट्समध्ये हा मेकअप अचीव करू शकता. जर तुम्ही ऑफिस गर्ल आहे, कॉलेज गर्ल आहे तर तुम्ही हा मेकअप अचीव करू शकता. तुम्हीही नक्की हा मेकअप ट्राय करा आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्ही हा मेकअप ट्राय केला का आणि तुम्हाला कसा वाटला हा मेकअप लुक. स्किन प्रेपसाठी आपण खूप कमी प्रोडक्ट वापरले, मेकअपसाठी खूप कमी वापरले आणि फक्त ग्लॉस आणि लिपस्टिक, आय मेकअप पण खूप आपण मिनिमल केलेला आहे आणि फुल मेकअप केलेला आहे आपण ऑफिससाठी. ऑफिसमध्ये हा मेकअप करून जाल तर खूप नॅचरल आणि सटल वाटणार आहे. असं वाटणार नाही की तुम्ही खूप हेवी बेस केलेला आहे. मिनिमल बट प्रेझेंटेबल मेकअप होता आपला ऑफिस मेकअपसाठी मेकअप लुक. तर तुम्हाला मेकअप कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अशा भरपूर व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. ऑफिस लुकसाठी, पार्टीसाठी, वेडिंगसाठी खूप वेगवेगळे मेकअपचे लुक्स तयार करून नक्की तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत राहीन. तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.